घड्याळ आपल्यात उपस्थित आहेत. आपल्या पंचदशी वर्गातर्फे त्यांचे आजच्या वर्गात स्वागत करते आणि त्यांचा वैशाली ताई, आवाज गेला बहुतेक. आता येतोय? हो, येतोय आता आवाज? हां. श्री उदयदादा घायाळ हे डॉक्टर काका परिवारातील ज्येष्ठ अभ्यासू साधक व प्रवचनकर्ते आहेत. हे पुण्यात स्थायिक असतात. त्यांनी सद्गुरूंच्या आज्ञेनुसार विचारसागर या ग्रंथाचे 4 तरंग आदरणीय साखरे महाराजांकडे जाऊन राहून शिकून घेतले आहेत. आजपर्यंत विचारसागर, केनोपनिषद, ईशावास्य उपनिषद, आत्माराम, अपरोक्ष अनुभूती, दृग्दृश्य विवेक, चांगदेव पासष्टी यावर त्यांनी प्रवचन स्वरूपात त्यांची चिंतने मांडली आहेत. सध्या रोज ज्ञानेश्वरीवरील चिंतन ते मांडत आहेत. ठाण्याच्या आमच्या गुरुभगिनी सौ अंजलीताईंनी त्यांची ही सर्व चिंतने एका लिंकवर एकत्रित केली आहेत. ही लिंक ग्रुपवर पोस्ट करतच आहे. सद्गुरूंचा दीर्घ सहवास त्यांना लाभला आहे व श्री गुरुमुखातून श्रवण झाल्याने आज त्यांच्या अनुभवी चिंतनाचा आपल्या सर्वांना लाभ होणार आहे. तरी त्यांना विनंती करते की त्यांनी आज पंचदशीतील ध्यानदीप या प्रकरणाचे चिंतनास प्रारंभ करावा. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. श्री गुरु काका आदरणीय ज्योत्स्नाताई, नुकताच पुरस्कार तिला मिळालेला आहे म्हणून तिचं अभिनंदन सुद्धा आहे. आणि मग समोर माझ्या बसलेले श्रोते म्हणजे व्हॉट्सॲप लिंकवर ऐकत असलेले, प्रत्यक्षात माझ्या समोर नाही आहेत पण मी त्यांना समोर आहेत असं समजून विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. या सर्वांना मी वंदन करतो आणि आजचा जो विषय आहे आपल्या अभ्यासाचा त्याला सुरुवात करतो. आजच्या अभ्यासामध्ये ध्यानदीप नावाचं जे प्रकरण आहे ते माझ्या पुढे सांगण्यासाठी आलेलं आहे आणि त्या ध्यानदीपाचा विचार आपल्याला पूर्णपणे कळून घ्यायचा आहे. ध्यानदीपाचा विचार करताना आपल्याला थोडंसं मागे जाऊन कुटस्थ दीपाचा किंचित विचार करण्याची एक आवश्यकता आहे. त्याचं कारणच असं आहे की ज्ञान करून घेण्याची रीती म्हणजे आत्मस्वरूपाच्या ज्ञानाची रीती ही मला कळली पाहिजे आणि ती जर कळाली तर मग मला आनंदरूप होताना म्हणजे माझं साधन घडताना मला त्याचा फारसा त्रास होत नाही. साधन सहजच घडतं. कुटस्थ दीपामध्ये एक विषय आलेला आहे, तो एक बाह्य पदार्थाच्या ज्ञानाची रीती असा एक विषय आलेला आहे. आत्ता मी तुम्हाला बाह्य पदार्थाच्या ज्ञानाची रीती समजावून सांगणार नाहीये, पण बाह्य पदार्थाच्या ज्ञानाच्या रीतीमध्ये आपल्याला फलव्याप्ती आणि वृत्तीव्याप्तीची गरज आहे. या शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल की जेव्हा माझी अंतःकरण वृत्ती एखाद्या पदार्थाला बघण्यासाठी माझ्या डोळ्यातनं म्हणजे प्रमाणांच्या साह्याने जेव्हा बाहेर पडते तेव्हा मला त्या पदार्थाचं ज्ञान होतं आणि त्या पदार्थावर अंधाराचं आवरण नसलं पाहिजे वगैरे. मी आता त्या संदर्भात काही विशेष बोलणार नाहीये, पण बाह्य पदार्थाच्या ज्ञानाच्या रीतीमध्ये आपल्याला चिदाभासामध्येचा विचार आणि त्या फलव्याप्तीचा विचार करावा लागेल की ते ज्ञान मला वेगळेपणाने होत असल्यामुळे मला तिथे फलव्याप्तीची गरज आहे आणि वृत्तीव्याप्तीची गरज आहे. त्या चिदाभासाला ते ज्ञान होतं. तिथे वृत्तीचा विषय हा आपल्या पुढे असतो. म्हणजे वृत्ती शब्दाची व्याख्या करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अंतःकरणातील ज्ञानाचा बदल करून देणाऱ्या परिणामास वृत्ती असं म्हणतात आणि बाह्य पदार्थाचं ज्ञान जे मला होतं ते ज्ञाता ज्ञान नेय या स्वरूपात होतं, म्हणजे त्रिपुटीच्या स्वरूपात होतं. आणि आत्मस्वरूपाचं जे ज्ञान आहे ते मात्र वृत्तीव्याप्त आहे, म्हणजे
वृत्ती व्याप्ती तिथे आहे हा विचार बोलला जातो. आता वृत्ती व्याप्ती या शब्दामध्ये वृत्ती अनेक वेळा व्याप्त होत असते. आता व्याप्त शब्दाचा अर्थ, व्याप्ती शब्दाचा अर्थ आपण एकाग्र किंवा शांत असा एक विचार करूया. आणि वृत्ती शांत होते कदाचित एखादा विषय ग्रहण करण्याच्या निमित्ताने. तो विषय जर मला अनुकूल झाला तर माझी अंतःकरण वृत्ती शांत होते आणि तिथे मला आनंदाचा अनुभव येतो. पण त्या आनंदाच्या अनुभवाला ब्रह्मज्ञानाच्या अनुभवाचा किंवा कूटस्थाच्या अनुभवाचा दर्जा देता येत नाही. म्हणून त्या वृत्ती व्याप्तीमध्ये म्हणजे त्या वृत्ती शांत होण्यामागे शास्त्रदृष्टी असली पाहिजे. शास्त्राभ्यास किंवा संतांनी सांगितलेला विचार किंवा श्रीगुरूंनी सांगितलेला विचार हा जर मला नक्की लक्षात आला तर माझी अंतःकरण वृत्ती साधन करण्याच्या निमित्ताने म्हणजेच जगत मिथ्यात्व निश्चय करण्याच्या निमित्ताने अंतःकरण वृत्ती शांत होते. आणि जीवाची व्याख्या जी आपल्या पुढे मांडलेली आहे, बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, त्या बुद्धीत पडलेल्या प्रतिबिंबातील बुद्धी शांत होते आणि तो चिदाभास जो आहे तो एकटा राहू शकत नाही. तो सहजच त्या स्वरूपाशी एकरूप होतो आणि एकरूप झाल्यानंतर मला पुन्हा त्या माझ्या बुद्धिवृत्तीवर एक ठसा उमटतो आणि तो ठसा उमटल्यानंतर मला त्या अंतःकरण वृत्तीला एक प्लेझंट म्हणूया, एक मला सरप्राईज अंतःकरणात मिळतं आणि त्याच्यावरून मला आनंदाचा अनुभव आला अशी एक भाषा बोलता येते. त्याला ज्ञानदेवांची ओवी सुद्धा आपल्याला रेफरन्सला आहे. परतोनी पाठमोरे ठाके आपण या आपण पै ओळखे देखत खेव ओळखे म्हणे तत्व तेजी. ही आत्मस्वरूपाच्या जाणण्याची रीत आहे की ते बुद्धी शांत झाल्यामुळं ते जो चिदाभास आहे तो त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. तिथे त्याला त्याच्या स्वरूपाची ओळखण होते. आणि ही जी काय ओळखण आहे ही जर का शास्त्र विचारात्मक झालेली असेल तर आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये ज्ञातृज्ञेया विहीण नुसदेची जे ज्ञान हा जो विचार श्री ज्ञानदेवांनी मांडलेला आहे की ज्ञाता ज्ञान ज्ञेय ही त्रिपुटी रहित असलेला जो विचार आहे तो मला कळला पाहिजे. विचार या शब्दाचा अर्थ आनंदाचा अनुभव. आणि तो कूटस्थ दीपाचा विषय आहे. कूटस्थ दीपात आपल्याला एवढंच सांगायचंय की बाह्य पदार्थाच्या ज्ञानाच्या रीतीमध्ये सगळे व्यवहार घडतात पण ते व्यवहार सत्यत्व बुद्धीने केले पाहिजे असा विचार नाहीये. मग असा विचार जेव्हा माझ्या अंतःकरणात सत्यत्व बुद्धीचा येतो त्या त्यावेळी मला सुख आणि दुःख प्राप्त होतं. आणि जेव्हा विचार मिथ्या दृष्टीने केला जातो त्यावेळी मला त्या असंग कुटस्थाचा अनुभव येतो. तो निर्विकार आहे, तो सच्चिदानंद रूप आहे. म्हणजे त्याचा येणारा अनुभव हा आनंदाच्या रूपात मला येतो. प्रस्तुत प्रकरण आहे ध्यानदीप. कूटस्थ दीपाचा एवढा विचार सांगण्याचं एकच कारण आहे, ज्याला आत्मा ज्ञेयरूप आहे असं कळत नाही त्याला आत्मा ध्येयरूप आहे असं सांगावं लागतं. त्याचं कारणच असं आहे की आत्मा ज्ञेयरूप आहे हे कळण्यासाठी उत्तम अधिकाऱ्याची आवश्यकता आहे. आणि उत्तम अधिकारी हा मल आणि विक्षेप हे दोन दोष घालवलेला असतो. त्याने पाप करण्याची वृत्ती घालवलेली असते. त्याने आत्मस्वरूपाचं अज्ञान निवृत्त करण्यार्थ फक्त माझं जीवन आहे चित्तातील चंचलता घालवली असते. मलदोष म्हणजे पाप करण्याची वृत्ती आणि चित्तातील चंचलता म्हणजे विक्षेप दोष. हे दोन दोष ज्याचे गेलेले आहेत तो उत्तम अधिकारी आहे. त्याला कूटस्थ दीप पुरेसा आहे. तो सहजच त्या तृप्तिदीपापर्यंत जाऊ शकतो. तृप्तिदीप हे अंतिम प्रकरण आहे. सगळ्या या 15 प्रकरणांचा विचार आहे तो तृप्तीमध्ये समाविष्ट आहे. ती असंग तृप्ती, ती कोणत्याही विषयांवर, कोणत्याही व्यक्तींवर आणि कोणत्याही पदार्थांवर अवलंबून नसलेली जी निरंकुश तृप्ती आहे ती तृप्ती मला प्राप्त व्हावी ही प्रत्येकाची इच्छा आहे. म्हणून अशा ठिकाणी जो उत्तम अधिकारी आहे त्याला तो आत्मा ज्ञानरूप आहे हे सांगितल्यानंतर तो आत्मा मी आहे, तो ज्ञानरूप आहे हे कळून घेण्याची व्यवस्था तयार करता येते. पण जेव्हा बुद्धिमांद्य असतं माझ्यासारख्या ठिकाणी त्यावेळी मात्र मला आत्मा ध्येयरूप आहे असं सांगावं लागतं. आपल्याला तुकाराम महाराज सुद्धा त्यांच्या उपासना कांडामध्ये आपल्याला खूप मदतीला येतात. पावा वया प्रस्थान ब्रह्मस्वरूपाची उपासना करावी. की मला जर का त्या ब्रह्मस्वरूपाचा विचार मुख्य काय आहे तो कूटस्थ दीपामध्ये सांगितलेला असंग सच्चिदानंद रूपतेचा विचार तो माझ्या बुद्धीला झेपत नसेल तर मग मला त्या ब्रह्माचं जे स्वरूप आहे ते समजावून सांगावं लागतं. आणि ते समजावून सांगताना मग मात्र अशी एक भाषा समोर येते
ती ध्यानदीपाची भाषा समोर येते आणि मग त्या ध्यानाचा विचार सुरू होतो की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपण ध्यान केलं पाहिजे. आता या ध्यानामध्ये अनेक विचार आहेत आपल्या पुढे, की ध्यानामध्ये आपण बैठकीचं ध्यान असा विचार करू शकतो, त्याच्याविषयी खूप कुतूहल आहे माणसांमध्ये, खूप आकर्षण असतं. त्या हिमालयामध्ये असलेल्या साधूंचाही विचार आपल्या पुढे येतो. कधी कधी युट्यूब पाहताना किंवा कधी कधी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा सुद्धा आपल्या पुढे त्यांचे फोटो येतात. एखादा साधू एखाद्या गुहेत बसलेला दाखवतात आणि त्याचं वय हे 230 वर्ष आहे. नंतर तो बसलेला दाखवतात, त्याची जटा ही 10-12 फुटाची असते. हे सगळे विचार आपल्या पुढे येतात. पण वास्तवात ध्यान ही एक उपासना पद्धती आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि उपासनेचा एक विचारच आहे की उपास्य उपासक भाव संबंध हा सुरुवातीला असणं हे अगदी शक्य आहे. गौणी उपासनेचा विचार जेव्हा करतो आपण, तेव्हा देवाची प्रतिमा आपल्या समोर असते, श्री गुरूंची प्रतिमा असते किंवा अवतारांचा विचार असतो. त्या अवतारांचं ध्यान केलं जातं आणि ते ध्यान आपण प्रतीक ध्यान किंवा अहंग्रह ध्यान, सोहम साधनेचा विचार आहे बैठकीच्या ध्यानातला, तो विचार केला जातो. म्हणून इथे आपल्याला ध्यानाचा विचार करताना, बैठकीच्या ध्यानाचा विचार करताना आपल्याला एक समजून घेतलं पाहिजे की ती ध्याता ध्यान ध्येय ही त्रिपुटी ही लीन झाली पाहिजे. ध्यानामध्ये अंतःकरण वृत्ती ज्याचे ध्यान मी करतो त्याच्यामध्ये ती विलीन झाली पाहिजे, तेव्हा ते ध्यान सिद्ध होतं. बैठकीच्या ध्यानाचा जेव्हा विचार करायची वेळ येते या ध्यानदीपाच्या निमित्ताने, त्यावेळी आपल्याला एक समजून घेतलं पाहिजे की ही ध्याता ध्यान ध्येय ही त्रिपुटी लीन झाली पाहिजे आणि त्यामुळे ब्रह्मस्वरूपाविषयी असलेली असंभावना दूर होते. म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे किंवा नाही असा जो माझ्या अंतःकरणात विचार असतो की हे संत मंडळी सगळं मला या स्वरूपाचा विचार सांगतात, नक्की ते स्वरूप कसं आहे, त्या स्वरूपाचा मला किंचितसा का अनुभव या ध्याता ध्यान ध्येय या त्रिपुटी लीन होण्याच्या निमित्ताने मला येतो आणि मग मी अंतःकरणामध्ये सहज म्हणू शकतो यस ते ब्रह्मस्वरूप आहे आणि आता ते माझं स्वरूप आहे, असा मला श्रद्धेने अभ्यास करण्याची पुढे गरज आहे. की उपासना सांगण्याचं कारण हे एकच आहे की कूटस्थ दीपामध्ये सांगितलेली जी विचाररूप उपासना आहे, आत्मानात्म विचाररूप उपासना, त्याच्यासाठी मात्र उत्तम अधिकाऱ्याची आवश्यकता असते, उत्तम सत्वगुणाच्या बुद्धीची आवश्यकता असते. पण ज्याच्या ठिकाणी हे नाही, माझ्यासारख्याच्या ठिकाणी हे जेव्हा नसतं, तेव्हा मला मात्र आत्मा ध्येयरूप आहे असं सांगितलं जातं आणि मग ते म्हणतात तू थोडंसं बैठकीचं ध्यान कर. या बैठकीच्या ध्यानाच्या निमित्ताने अंतःकरण वृत्ती शांत होते आणि तीच शांत झालेली अंतःकरण वृत्ती ही आत्मानात्म विचारांमध्ये आपल्याला प्रविष्ट करता येते. ग्रंथांचं वाचन करता येतं, नंतर एखाद्याचं आपल्याला चिंतन ऐकता येतं, प्रवचन ऐकता येतं श्रीगुरूंचं, आणि त्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती ही आत्मस्वरूपाच्या आनंदाकडे जाण्याचा, आत्मविचाराचा विचार करू शकते. म्हणूनच श्री आपले समर्थ महाराज आहेत, समर्थ रामदास स्वामी, ते म्हणतात की सारासार विचारे संतासंगे, सार आणि आसार याचा विचार संतांसंगे करावा, श्री गुरूंसंगे करावा आणि सार ते स्वीकारावं. ब्रह्मस्वरूप सार आहे आणि उर्वरित सगळं आसार आहे, यालाच विवेक म्हणतात. पण तो विवेक करण्यासाठी मात्र आवश्यक असलेली जी बुद्धी आहे, त्या बुद्धीमध्ये असलेली जी शांतता आहे, अंतःकरणामध्ये असलेली शांतता आहे, ती प्रस्थापित करावी लागते. आणि एक व्यावहारिक सत्तेत म्हण आहे की धंद्याने पैसा वाढतो आणि पैशाने पुन्हा धंदा वाढतो. तसंच ध्यानाचा आणि त्या आत्मविचाराचा संबंध आहे. ध्यानाने अंतःकरण वृत्ती शांत होते आणि त्या शांत झालेल्या अंतःकरण वृत्तीमध्ये तो ब्रह्मविचार सहज फुरायला लागतो आणि मग ते प्रवचनात आणि चिंतनात सांगितलेले जे विचार आहेत ते सहज आपल्या अंतःकरणात टिकून राहतात. आपल्याला एक अनुभव आहे की जेव्हा 1 तासाचं प्रवचन ऐकायची वेळ येते, तेव्हा आपली अर्धा तास ही अंतःकरण वृत्ती कशी बशी त्या प्रवचनामध्ये तग धरून राहते आणि ती अंतःकरण वृत्ती दुसरीकडे निघून जाते. आता यालाच कारण काय म्हणायचं, याला रजोगुण कारण म्हणायचा, किंवा आणखीन एक विचार केला तर चित्तातील चंचलता कारणीभूत आहे. आपण 1 तास बसल्यानंतर एखादा विषय ऐकल्यानंतर मग आपल्याला असं लक्षात येतं की तो विचार ऐकून झाल्यानंतर माझी अंतःकरण वृत्ती, ते समर्थ म्हणतात तसं स्थलत्याग होता सवेची जाते, या पद्धतीने ती आपल्या पुढे येते. याचं कारणच हे माझ्या चित्तात चंचलता आहे आणि म्हणून मला हे बैठकीचं ध्यान हे करणीय आहे. अशा पद्धतीने
या बैठकीच्या ध्यानाने माझी अंतःकरण वृत्ती त्या ब्रह्मस्वरूपामध्ये लीन होते आणि त्या निमित्ताने ती शांत राहायला लागते आणि शांत राहिल्यानंतर ती आत्मविचाराचा अवलंब करू शकते. कर्म, उपासना, नाम आणि ध्यान हे निष्कामतेने मी जेव्हा चालवतो तेव्हा मात्र मी माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी पूर्वतयारी जी आहे त्याला आपण बहिरंग साधनेचा विचार असं म्हणतो, तो पूर्ण करू शकतो. आणि त्या बहिरंग साधनेतनच हा उपास्य उपासक भाव संबंध हा पूर्ण होऊ शकतो. कारण समर्थांचं म्हणणं आहे, उपासनेचे शेवटी देवा भक्ता अखंड भेटी. या उपासनेचा जो विचार आहे तो ब्रह्मस्वरूपापर्यंत गेला पाहिजे. तो जेव्हा ब्रह्मस्वरूपापर्यंत जातो तेव्हा त्या अखंड देवाची भक्ती भेटी होते. आता तो देव कोणता? तो आत्मदेव आहे. त्या आत्मदेवाची ही विचाररूप ध्यानाने त्याची भक्ती होते, त्याची भेटी होते आणि त्याची भेटी झाल्यानंतर अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची, त्याला त्याच्या आनंदाचा अनुभव स्वतःला येतो आणि तो प्रत्यय शब्दाचा अर्थ अनुभव आहे. तो अनुभव त्याला येतो आणि त्या अनुभवाचं रूपांतर जेव्हा सहजावस्थेत होतं, पहिल्यांदा येणारा जो अनुभव आहे तो केवळ वृत्तीच्या स्तरावर आहे. आपण जेव्हा आभासाच्या 7 अवस्था पाहतो त्यावेळी अपरोक्षानुभूती ही एक अवस्था आहे, त्यानंतर शोकनाश आहे आणि त्यानंतर आनंदावाप्ती आहे. अपरोक्षानुभूतीमध्ये वृत्तीच्या स्तरावर येणारा अनुभव आहे म्हणून शोकनाश आहे आणि मग त्या कुटस्थ रूपाने आलेला माझा मी आनंद रूप आहे हा अनुभव जेव्हा ब्रह्मस्वरूपात व्यापक रूपाने जेव्हा तो फोपावतो म्हणजे तो सर्वांमध्ये हरी पाहतो म्हणजेच भगवंत पाहतो, अशा पद्धतीने तो विचार पुढे परिपूर्ण होतो आणि त्यालाच आपण आनंदाला आलेली सहजावस्था हा विचार आहे. म्हणजेच उपासनेचा विचार जो आहे तो आधी गौणी स्वरूपात सुरू होणं हा काही दोष नाहीये, पण आयुष्यभर तो गौणी स्वरूपात ठेवणं हा मात्र दोष आहे. आणि तो दोष घालवायचा असेल आपल्याला ध्यानादीपाचा म्हणजे त्या बैठकीच्या ध्यानाचा विचार करावा लागेल. पुढे जो विचार आहे त्या बैठकीच्या ध्यानाला थोडीशी सहजता आल्यानंतर पुढे जो विचार आहे तो आत्म अनात्म विचार आहे. हे आत्म अनात्म विचार याचा अर्थ हे जे ज्ञानस्वरूपाचं जे ध्यान आहे तेही मला कळलं पाहिजे. या सालंब धारणेतनं ही सगुणाची उपासना केल्यानंतर मला या ध्यानामध्ये म्हणजे अस्सल ज्ञातृज्ञेयाविहीन नुसदेची जे ज्ञान त्या अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला अपरोक्षानुभूती येण्यासाठी ते परोक्ष रूप शब्दांचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि तो शब्दांचा विचार केल्यानंतर मग माझी अंतःकरण वृत्ती बाधित होते. या शब्दाचा अर्थ समजला पाहिजे की ती अंतःकरण वृत्ती व्यवहार करते पण त्या व्यवहारापासून ती सहजच अलिप्त राहते आणि तो व्यवहार मी केला नसून तो ईश्वराच्या किंवा त्या श्रीगुरूंच्या किंवा त्या पांडुरंगाच्या अध्यक्षतेखाली झालेला व्यवहार आहे. त्या व्यवहाराचा मी करता नाही, मी सहजच आकर्ता आहे. असं जेव्हा चालतं बोलतं ध्यान होतं तेव्हा ते ध्यान त्या कूटस्थ दीपात सांगितलेलं ज्ञाता ज्ञान ज्ञेय ही त्रिपुटी हरकून गेल्यानंतरचं ध्यान आहे त्याला आपण बाधितानुवृत्तीचं ध्यान म्हणतो. साधकावस्थेमध्ये बाधितानुवृत्ती मिळवण्याचा प्रयत्न. साधकावस्थेमध्ये नको असलेला विचार म्हणजे देहबुद्धीचा विचार माझ्या अंतःकरणात आला तर त्याला आत्मविचाराने छेद आपण देतो आणि आत्मविचाराने छेद दिल्यानंतर मला जो आनंदाचा अनुभव येतो तो मात्र त्या खऱ्या आनंदाचा अनुभव आहे. आणि असा खऱ्या आनंदाचा अनुभव आल्यानंतर मग मी माझी अंतःकरण वृत्ती सहज शांत करू शकतो. आता ती जरी आपण म्हणूया सकारण असली म्हणजे या शब्दाचा अर्थ नको असलेला विचार आला, हवे असलेल्या विचारांनी छेद दिला आणि माझी अंतःकरण वृत्ती शांत केली आणि मग मी आनंदाचा अनुभव घेतला साधकावस्थेमध्ये. आता हे जे काय चालतं बोलतं ध्यान आहे हे सुद्धा आपल्याला करायला या ध्यानदीपाच्या निमित्ताने शिकवलेलं आहे की अशा चालत्या बोलत्या समाधीमध्ये तो साधक नावाची जी गोष्ट आहे तो प्रयत्नपूर्वक तो तसा आनंदाचा क्षण भोगतो. आणि असं साधन करता करता एक दिवस त्याला अशी या पद्धतीने नको असलेल्या वृत्तीला हव्या असलेल्या विचारांनी छेद देण्याची वेळच येत नाही. तो सहजच आनंदात राहतो. आणि असं सहजच आनंदात राहणं आहे त्याला सहजावस्थेतली चालती बोलती समाधी असं म्हणतात. आणि त्या समाधी अवस्थेत सुद्धा तो त्याचा व्यवहार करतो. या बैठकीच्या ध्यानामध्ये मात्र सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी असे 2 भाग आहेत की जेव्हा मी तिथे
वेगळ्या रूपाने असतो तेव्हा त्याला सविकल्पतेचा विचार म्हणतात. आणि जेव्हा मी प्रत्यक्ष ज्ञानरूप होतो तेव्हा त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये त्या निर्विकल्पतेचा अनुभव आलेला असतो. म्हणून इथे आपल्याला बैठकीचं ध्यानही करणीय आहे, पुढे विचाराचं साक्षात साधनही करायला पाहिजे. आणि त्याला आधार आपण सगुण आलंबनाचा घेऊ शकतो. प्रस्तावना एवढी मोठी करण्याचं कारण एकच आहे की ही जी प्रस्तावना जर आपल्याला नीट कळाली, आपण त्याचा अभ्यास केला, तर मला पुढचे जे काय श्लोक आहेत ते पूर्ण होण्याची व्यवस्था आहे. म्हणून इथे आपल्याला सगुण आलंबनाचा विचार हा करणीय आहे. सगुण आलंबनामध्ये ते हे परब्रह्म उभे विटेवरी, ते पांडुरंगाचं रूपाने आलेलं परब्रह्म त्या पंढरपुरामध्ये सहज आलेलं आहे. म्हणजे ते थेट वैकुंठावरून निघालं आणि ते आपल्या पंढरपूरला येऊन स्थापित झालं. आणि त्याला नमस्कार म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूपाला केलेला नमस्कार आहे, असा अंतःकरणात भाव असला पाहिजे. त्याने अंतःकरणाची शुद्धी, शांती आणि आनंदाचा अनुभव या तिन्ही गोष्टी तिथे सहजच आहे. कारण जे सगुण आहे तेच निर्गुण आहे, असा संतांचा विचार आहे. ज्ञानदेव म्हणतात, तुझं सगुण म्हणू की निर्गुण, तू एकू गोविंदू रे. या शब्दाचाच अर्थ सगुण आणि निर्गुण हा उपासनेमध्ये भेद करण्याचं कारणच नाही. आपल्याला जर का एकरूपतेने उपासना करता आली, ब्रह्मस्वरूपाशी मी एकरूप झालो आणि ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होऊन सर्वांमध्ये मी तेच निर्गुण ब्रह्म पाहत किंवा त्या सर्वांमध्ये मी विठ्ठल पाहत जर का मी प्रत्येक जीवाशी माझं सगळं बोलणं चालणं केलं, तर मला त्या आनंदाचा लाभ होतो. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, हा सालंब धारणेचा विचार आहे. आणि हे सालंब ध्यान जे आहे, त्या म्हणूया आलंबनाच्या निमित्ताने केलेलं ध्यान, ते सुद्धा मला माझ्या ज्ञानरूपतेपर्यंत घेऊन जातो. हा मुख्य विचार आहे. आणि पुढे आणखीन एक येणारा विचार जो आहे तो नामाचं ध्यान आहे. नामाच्या ध्यानामध्ये सुद्धा या नामाचा विचार करताना नामस्मरण करणारा मी त्या नामाच्या साह्याने नामीशी एकरूप झालो पाहिजे. कारण आतमध्ये अंतःकरणात भाव असेल की ज्याचं नाम मी घेतो आहे ते नाम आणि ज्याचं नाम मी घेतो तो राम, हे दोन्ही एकरूपच आहे. ज्यावेळी मी राम हे नाम उच्चारेल त्यावेळी मी रामाची मूर्ती म्हणजे रामस्वरूप म्हणजे त्याचं सगुण रूप, ईश्वर रूप आणि पुन्हा ते आत्मरूप, हे सगळं जे काय विचार आहेत ते सगळे विचार एकरूप झाले पाहिजे. त्या नामाच्या ठिकाणी जर एकरूप झाले तर ते असं विचाररूप घेतलेलं नाम हे मला माझ्या आनंदापर्यंत पोहोचवू शकतं. हा या ध्यानदीपात विचार येणार आहे. तो आपण प्रत्यक्ष जेव्हा वेळ येईल तेव्हा तो करूया. या ध्यानदीपामध्ये प्रतिबंधाचाही विचार केला गेलेला आहे की ते भूत, भविष्य, वर्तमान हे 3 प्रतिबंधांचा विचार केलेला आहे. त्याचा संबंध खरा फळाशी आहे. आपल्याला समर्थ म्हणतात, यत्न तो देव जाणावा, जपी ललाट रेषा पालटे. प्रयत्नांचं महत्व खूप मोठं आहे. फळाचा संबंध त्या ईश्वराशी आहे किंवा श्रीगुरूंशी आहे. माझे श्रीगुरू असं म्हणतात, 99% तुम्ही जमा करायचे अभ्यास करून आणि 1% जो आहे तो सहजच ठेवलेला आहे, त्याचा फळाशी संबंध आहे आणि त्याचा प्रतिबंधकाशी संबंध आहे. भूत भविष्य प्रतिबंध हा त्याच्याशी संबंधित आहे, पण माझ्या प्रयत्नांशी काही संबंधित नाही. म्हणून परमार्थ हा प्रयत्नाधीन आहे. हा विचार अंतःकरणात पक्का पाहिजे. मी फक्त माझ्या 99%चा विचार करावा आणि त्या 99%चा विचार करताना मी माझा अभ्यास परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आणि त्या परिपूर्ण अभ्यासामध्ये मी माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था सहज करू शकतो. हा मुख्य विचार या ध्यानदीपात सांगितला आहे. म्हणून इथं भूत, भविष्य, वर्तमान जो प्रतिबंधाचा विचार आहे त्याचा प्रयत्नांशी वास्तवात तसा काही संबंध नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, यत्न तो देव जाणावा या विचारांनी अभ्यास केला पाहिजे. म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा मी करावी. या जन्मात मोक्ष झाला नाही तो पुढच्या जन्मात निश्चित होईल. कारण भगवद्गीतेमध्ये योगभ्रष्ट माणसाचा विचार सांगितलेला आहे. अर्थात आपल्याला दुसऱ्या जन्माचा विचार करायचा नाहीये हे निश्चित आहे. याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा, हा विचार आपल्या अंतःकरणात पक्का असला पाहिजे. आणि जर एखादा प्रतिबंध असेल तर तो त्या प्रतिबंधाला जे काय करायचंय तो त्याला करू द्या, असा विचार पक्का पाहिजे. आणि यातून जर माझे अभ्यासाचे प्रयत्न जर का खूप सुंदर झाले तर याच देहात मी जीवनमुक्त होण्याची व्यवस्था करता येते. म्हणून इथे काय आहे, आपल्याला अभ्यास करणं हे महत्वाचं आहे. म्हणून समर्थांचं म्हणणं आहे की किंवा ज्ञानदेवांचं पण म्हणणं आहे की तू अभ्यास करून मला मिळ.
किंवा समर्थ म्हणतात अभ्यासे प्रगट व्हावे नाहीतर झाकून असावे. इथे प्रगट होण्याचा विचार नाही. प्रगट व्हावे या शब्दाचा अर्थ स्वरूपाशी एकरूप व्हावं असा सुद्धा एक अर्थ घेता येतो. की प्रगट व्हावं या शब्दामध्ये मी माझ्या स्वरूपाशी एकरूप व्हावं अभ्यास करून आणि प्रगट व्हावं तोपर्यंत मी स्वतःला झाकून ठेवावं. अभ्यास काळामध्ये मी स्वतःला फार झाकून ठेवण्याची आवश्यकता असते. अदरवाईज गॉसिपिंग मध्ये माझा अभ्यास वाहून जाण्याची व्यवस्था असते. म्हणून इथे काय आहे, आपल्याला अभ्यास करताना खूप काही विचार करावे लागतात. त्यामध्ये एक आणखीन आता शेवटचा विचार आहे जो आपण ध्यानदीपाचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी करणार आहोत, की आत्मा वस्तुतंत्र आहे आणि ध्यान कर्तृतंत्र आहे. म्हणजे ध्यान हे कर्त्याच्या स्वाधीन आहे आणि आत्मा मात्र वस्तुतंत्र आहे. मग या ध्यानाने काय होणार नक्की, हा विचार आपल्या पुढे येतो की ध्यान हे कर्त्याच्या स्वाधीन असल्यामुळे कर्त्याची अंतःकरण स्थिती कशी आहे त्याच्यावर ध्यान खूप अवलंबून असतं. बैठकीचं ध्यान असो किंवा हे विचाररूप ध्यान असो, त्याच्या अंतःकरणाची स्थिती जर शांत असेल तर सहज ध्यान घडतं. अदरवाईज त्याला ते प्रयत्नपूर्वक जमवायचा प्रयत्न करावा लागतो. पण आत्मस्वरूप मात्र वस्तुतंत्र आहे या शब्दाचा अर्थ एक उदाहरण देतो की सूर्याची उष्णता ही वस्तुतंत्र आहे आणि कोळसे पेटवून आपण जेव्हा एखादी उष्णता निर्माण करतो किंवा गॅस पेटून घरातला आपण जेव्हा उष्णता निर्माण करतो शेकोटी पेटून, तेव्हा मात्र ती वस्तुतंत्र नसून ती कर्तृतंत्र आहे हा विचार करावा. मग आत्मा वस्तुतंत्र आहे या शब्दाचा अर्थ तो स्वरूपे करून वस्तुतंत्र आहे हा विचार करावा लागेल. की तो जन्मालाच आलेला नाही म्हणून त्याला स्थिती नाही म्हणून त्याचा शेवट नाही. असं अखंडैक रस असलेलं तत्व जे आहे ते ध्यानदीपाचा विचार करून मला अभ्यास करण्यासाठी हे माझ्या पुढे आलेलं आहे. म्हणून इथे कुटस्थ दीपाचं सतत चिंतन करावं आणि त्या ध्यानाच्या अभ्यासाच्या निमित्ताने म्हणजे उपासनेच्या अभ्यासाच्या निमित्ताने आपण त्या कुटस्थ दीपाचा अधिकारी व्हावा, म्हणजे उत्तम अधिकारी व्हावा हा मुख्य विचार आहे. म्हणून परमार्थामध्ये 3 अधिकारी बोलले गेलेले. एक उत्तम अधिकारी आहे, त्याला अत्यंत शंका मॉडरेट आहेत, त्याला अत्यंत थोडक्यात शंका निर्माण होतात, त्याची उत्तरं त्याला मिळाली की तो सहजच आनंदाकडे जायचा अभ्यास करू शकतो. मध्यम अधिकाऱ्याला बुद्धिमांद्य असतं आणि त्यामुळे त्याला उपासनेचा आश्रय घ्यावा लागतो. आणि तिसरा जो आहे कनिष्ठ अधिकारी तो तार्किक आहे. तार्किक शब्दाचा अर्थ अत्यंत तल्लख बुद्धी आहे, पण रजोगुणी बुद्धीचा तिथे जास्त विचार असल्यामुळे तिथे मात्र प्रश्नोत्तरांचा जो भडीमार आहे श्रीगुरूंसमोर संतांसमोर तो मोठा आहे. म्हणून मला या मध्यम अधिकाऱ्यातनं त्या उत्तम अधिकाऱ्यामध्ये प्रवास करायचा असेल तर मला मात्र माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी मला उपासना करावी लागते. आणि मग ब्रह्मस्वरूपाचा विचार आपल्या पुढे येतो की ब्रह्म अनुपास्य आहे तर त्याची उपासना कशी करावी. आपल्याला श्री समर्थांची एक ओवी आहे, आत्माराम उपासना तेणे पाविजे निरंजना, निसंदेहे अनुमाना ठावची नाही. आत्मारामाची जर का उपासना करायची असेल तर इथे आत्माराम हा शब्द अंतरात्मा या अर्थाने आलेला आहे, म्हणून ईश्वरा या अर्थाने आलेला आहे. मग आपण त्या ईश्वराची उपासना करायची असेल तर आपल्याला त्या ईश्वराची उपासना ब्रह्म भावनेने केली पाहिजे. ब्रह्म अनुपास्य आहे, ते एकमेव अद्वितीय आहे. त्या शुद्ध ब्रह्माची आपल्याला उपासना करता येत नाही. पण एक विचार आपल्याला करावा लागेल की ब्रह्मस्वरूपाला स्फुरण झालं, त्यातून ईश्वराची निर्मिती झाली, त्या ईश्वराने हे जग निर्माण केलं, तो त्या जगाच्या आकाराचा झाला आणि त्या जगामध्ये एक जीव नावाचं तत्व आहे. असा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा आपल्याला कार्यकारण भाव संबंध जेव्हा प्रस्थापित करायची वेळ येते त्यावेळी आपल्याला असं लक्षात येतं की कल्पित रूपाने ब्रह्म या सर्वांचं कारण आहे. वास्तवात शुद्ध ब्रह्म आहे, ते कारणातीत आहे, पण मात्र जेव्हा त्याला संकल्प झाला तेव्हा आपण तो एक कल्पित संकल्प त्याच्या ब्रह्मस्वरूपावर आपण तो लादलाय. जेव्हा मी ही सृष्टी माझ्यासमोर मला भासतीये असा जेव्हा विचार माझ्या पुढे येतो तेव्हा मात्र मला हा संकल्प झाला अशी भाषा बोलावी लागते. मग ब्रह्मस्वरूपाचं रूपांतर या शब्दाचा अर्थ कल्पित रूपाने झालेलं रूपांतर ईश्वर भावात आहे, ईश्वराचं जीव भावात आहे. मग उपासनेचा विचार किंवा या ब्रह्मस्वरूप अनुपास्य असताना जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र बोलावं लागतं की ब्रह्मच ईश्वर रूपाने पुढे येतं
आणि ईश्वरच जीवरूपाने पुढे येतो, तर जीव ब्रह्मरूप नाही काय? म्हणजे याचा अर्थ काय झाला की ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, तर सी इज इक्वल टू ए असं आहे. म्हणजे ब्रह्म अनुपास्य असताना आत्मारामाची उपासना मला जर करायची असेल तर ती एकरूपतेने मला करता येते, हा मुख्य भाव माझ्या अंतःकरणात तयार झाला पाहिजे. उपास्य उपासक भाव संबंध हा गौणी भक्तीचा विचार आहे, पण त्या उपास्य उपासकाचा विचार करताना तो जे उपास्य आहे म्हणजे तो जो उपासना करणारा आहे, तो उपासना करता करता उपास्य दैवताशी तो एकरूप झाला पाहिजे. तो जोपर्यंत एकरूप होत नाही तोपर्यंत मात्र त्याचं वेगळेपण आहे. पण जेव्हा तो मात्र आत्मस्वरूपाशी म्हणजे ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतो आणि त्यानंतर जेव्हा मात्र उपासना घडते, ती एकरूपतेने घडणारी उपासना आहे. त्याला आपण सर्व ब्रह्मवादाचाही विचार बोलू शकतो, कारण अजातवादामध्ये बोलता येत नाही आणि अजातवादामध्ये बोलायला गेलं तर दृष्टी सृष्टीवादात येतो. दृष्टी जर स्वरूपाची असेल तर सृष्टी सुद्धा स्वरूपाची. कार्यकारण भावाचा विचार जेव्हा करायची वेळ येते तर आपण एक समजा लाकडाची खुर्ची असा विचार केला तर लाकूड हे त्याचं कारण आहे आणि खुर्ची हे कार्य आहे. मग तसंच काय झालं, ब्रह्मकल्पित रूपाने कारण ठरलं आणि हे जगत कार्य ठरलं आणि त्या जगताचाच एक भाग जीव कार्यरूप ठरला. मग त्याच्यामध्ये वाच्यार्थ आणि लक्षार्थ तयार झाले. वाच्यार्थाने तो कार्यरूप आहे आणि लक्षार्थाने मात्र तो कुटस्थ रूप आहे. असे सगळे विचार जे काय आहेत ते आपल्या पुढे येणार आहेत. म्हणून इथे ब्रह्मस्वरूपाची जी काय उपासना करण्याची पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे असा विचार करावा लागतो आणि मग त्याचाच विचार पुढे येतो, मीची होनी पांडवा करी ती माझी सेवा. म्हणजे पांडव मजरूप झाले आणि तेच सर्वांमध्ये मला पाहत माझी उपासना करत आहेत. हीच ती ब्रह्मभावाने केलेली उपासना आहे, हा विचार आपल्या पुढे येतो. म्हणून इथे आपल्याला ब्रह्मतत्वाची सतत उपासना करावी म्हणजे विचाराने त्याच्या अनुसंधानात राहावे. ध्याता ध्यान ध्येय बैठकीच्या ध्यानामध्ये जोपर्यंत मी बैठकीच्या ध्यानात आहे तोपर्यंत ठीक आहे, पण त्यानंतर जेव्हा मी या जगतामध्ये त्रिपुटीच्या स्वरूपात जागृतीमध्ये येतो तेव्हा मात्र मी त्या ब्रह्मस्वरूपाचं अनुसंधान सांभाळलं पाहिजे. भलं ते सगुणाच्या निमित्ताने असेल, भलं ते प्रत्येकामध्ये हरी पाहण्याच्या निमित्ताने असेल किंवा भलं ते निर्गुण स्वरूप पाहण्याच्या निमित्ताने असेल. अशा पद्धतीने मी प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळी माझ्या पुढे व्यक्ती पदार्थ येतील त्या त्या वेळी मी त्यांच्यामध्ये भेद पाहू नये. माझी भेदबुद्धी ही त्या अनुसंधानालाच्या आड येते आणि मग मी त्या सुखी आणि दुःखी होण्याचं एक कारण होऊन बसतो. म्हणून मला सुखी व्हायचं नाही, मला दुःखी व्हायचं नाही, मला सुखरूप व्हायचंय. सुखरूपायचा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सरिसा. म्हणजे माझा पांडुरंग सुखरूप आहे आणि मी त्या पांडुरंगाचा वंशज, मग मी कसा दुःखी? मी सुद्धा सुखरूप आहे. हा विचार करण्यासाठी आपल्याला या ब्रह्मस्वरूपाच्या अनुसंधानात राहावं. असा जो विचार आहे तो ध्यानदीपाच्या निमित्ताने आपल्या पुढे येणार आहे. हे 158 श्लोकांचं जे प्रकरण आहे ते आपल्या पुढे येतंय. आणि आता अभ्यास करण्याची रीत ही मी थोडी माझ्या बाजूने मी समजावून सांगतो की मी श्लोक नंबर बोलणार आहे. मी श्लोक संस्कृत मधला वाचणार नाही, कारण संस्कृत मला येतच नाही. मात्र त्याच्या खाली जो अर्थ लिहिलाय तो मात्र माझ्या श्री गुरूंनी लिहिलेला आहे आणि त्या अर्थाचा विचार आपण करणार आहोत. म्हणून प्रत्येक श्लोकाचा विचार करत करत आपण या ध्यानदीपाचा विचार करणार आहोत. आणि ध्यानदीपाच्या पहिल्या श्लोकाच्या निमित्ताने आपल्या पुढे अर्थ असा आलेला आहे, संवादी भ्रमाप्रमाणे ब्रह्मतत्वाच्या उपासनेने सुद्धा मोक्ष मिळतो. याच दृष्टीने उत्तरदापनीय उपनिषदात उपासनेचे अनेक प्रकार सांगितले आहेत. पहिला शब्द आलेला आहे संवादी भ्रमाप्रमाणे. मुख्य मुद्दा काय आहे, एक संवादी भ्रम आहे आणि एक विसंवादी भ्रम आहे. आता संवादी भ्रम या शब्दामध्ये आपण एखादी इच्छित गोष्ट मिळवण्याच्या दृष्टीने आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा त्याला संवादी भ्रमाचं स्वरूप आहे. त्याचा विचार पुढे येणार आहे, तो आपण करूया. संवादी भ्रम म्हणजे काय आणि विसंवादी भ्रम म्हणजे काय ते आपल्याला कळेलच. म्हणून उपासना हा जोपर्यंत त्रिपुटीच्या स्वरूपात आहे तोपर्यंत तो संवादी भ्रमाचा विचार आहे. पण जेव्हा उपासक उपास्याशी एकरूप होतो, उपास्य दैवताशी किंवा उपास्य दैवताचं अधिष्ठान असलेलं जे ब्रह्मस्वरूप आहे त्याच्याशी एकरूप होतो आणि त्याच्याशी एकरूप होण्यामध्ये अज्ञानाची निवृत्ती हा मध्ये शब्द आहे. निष्काम कर्म निष्काम उपासना
पुन्हा श्रवण मनन निदिध्यासन तत्वम पदार्थ शोधन या निमित्ताने झालेली अज्ञानाची निवृत्ती. उपासनेमध्ये आपल्याला चित्त शुद्ध आणि शांत होण्याची व्यवस्था आहे. पुढे या श्रवण मनन निदिध्यासनाने आत्मा अनात्म विचार होतो आणि मग पुढे मी तत्वम पदार्थ शोधन करून मी ज्ञानविचाराच्या साह्याने अज्ञानाची निवृत्ती करतो आणि मला ज्ञानरूप मोक्ष प्राप्त होतो. म्हणून असं बोललं जातं की त्या कर्मोपासनेने सुद्धा म्हणजे त्या उपासनेने सुद्धा मोक्ष होतो, पण मध्ये अंतःकरण वृत्तीद्वारा असा विचार करताना शास्त्रशुद्ध अंतःकरण वृत्तीद्वारा अभ्यास करून हा विचार तिथे अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याच्यातच अज्ञानाची निवृत्ती होते आणि मला माझ्या आनंदाचा अनुभव येतो. उत्तर तापनीय उपनिषद मी वाचलेलं नाहीये, हे सरळ मी कबूल करतो. आणि त्या उत्तर तापनीय उपनिषदाचा विचार आपण जेव्हा इतर उपनिषदांच्या निमित्ताने अभ्यासाच्या करतो तेव्हा मात्र लक्षात येतं की त्या उत्तर तापनीय उपनिषदामध्ये अनेक आपल्या पुढे उपासनेच्या पद्धती सांगितलेल्या आहेत. आत्ता आपण ज्या 2-4 उपासनेच्या पद्धती पाहिलेल्या आहेत, विचाररूप ध्यानाची पद्धत, सगुण ध्यानाची पद्धत, नंतर बैठकीच्या ध्यानाची पद्धत, श्री गुरु सांगतील त्या पद्धतीने मी माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या अंतःकरणाला साजेल अशी एक उपासना पद्धती मी तिथे अडॉप्ट केली पाहिजे. आणि ती जेव्हा अडॉप्ट होईल तेव्हा त्या उपासनेचा मी पाठपुरावा केला पाहिजे आणि त्या पाठपुराव्यातनं माझ्या आनंदाचा विचार हा पुढे प्रगल्भ होण्याची व्यवस्था एक तयार होते. म्हणून इथे आपल्याला अनेक उपनिषदांमध्ये उपासनेचा प्रकार सांगितलेला असला तरी उपनिषद शब्दाचा एक अर्थ समजून घेतला आहे. उपनिषद शब्दाचा एक अर्थ वार्तिकामध्ये श्री सुरेश्वराचार्यांनी ब्रह्मविद्या असा केलेला आहे आणि एक सामान्य आपण जो नेहमी अर्थ सांगितला जातो की उपनिषद शब्दाचा अर्थ उपास्य मूर्तीजवळ बसा किंवा त्या ब्रह्मस्वरूपाची उपासना करण्यासाठी आपण ध्यानाचा विचार करा आणि मग माझ्या अविद्येची निवृत्ती होऊन मला वरची गती म्हणजे ज्ञानगती ही मिळाली पाहिजे. म्हणजे अविद्येची पकड सैल करणं हा सुद्धा एक उपनिषदाचा उद्देश आहे. तसाच ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होणं हा सुद्धा एक उपनिषदाचा विचार आहे. म्हणून तो संवादी भ्रमाचा विचार की मी संवादी भ्रमाचा विचार करताना एक लक्षात ठेवली पाहिजे की मला आनंद पाहिजे. या अभ्यासाचा विचार आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की या पृथ्वी तलावरचे सर्व मनुष्य जीव उपासक आहेत. असा एक विचार मांडला तर तो सामान्य रूपाने मांडलेला विचार आहे, कारण प्रत्येक जीवाला मला सुखरूपता पाहिजे आहे. सुखालागी जीवा करीसी तळमळ ही ज्ञानदेवांची भूमिका आहे, लक्षात घ्या. आणि प्रत्येक जीव हा उपासक आहे, फक्त तो उपासना मात्र संवादी रूपाने करत नाही. तो चुकीच्या पद्धतीने उपासना करतो. या शब्दाचा अर्थ तो सकाम उपासना तरी करतो किंवा तो उपासनेचा विचार करताना त्या विषयांमध्ये सुख आहे असं समजून उपासना करतो. भगवंताकडे जातो पण काहीतरी मागण्याच्या दृष्टीने उपासना करतो, तेव्हा ती उपासना विसंवादी ठरते. आणि जेव्हा मी उपनिषदात सांगितली आहे की उपास्य उपासक भाव संबंध हा संपुष्टात आला पाहिजे, तो उपास्य देवतेशी एकरूप होऊनच संपुष्टात येतो. म्हणून इथे ही जी काय ध्यान उपासना किंवा आत्मानात्म विचारूप उपासना सांगितलेली आहे त्या सगळ्या या संतांनी, श्री गुरूंनी आणि उपनिषदांनी सांगितलेल्या ज्या उपासना आहेत त्या केवळ संवादी उपासना आहेत. आणि त्या संवादी उपासना असल्यामुळे मला तिथे आनंदाची प्राप्ती होते. म्हणून आनंदाचं भान हे विशेष रूपाने झालं पाहिजे हा विचार मुख्य आहे. आणि ते विशेष रूपाने जेव्हा होतं ते सच्चिदानंद रूप मी आहे या स्वरूपात होतं. आणि ब्रह्मस्वरूपाचं जे सामान्य भान असतं ते केवळ मी देह, मी करता, मी भोगता या सामान्य भावात असतं आणि त्यातच ते आनंद शोधायचा प्रयत्न करत असतं. आणि तो विसंवादी भ्रमाचा विचार आहे, तो विसंवादी विचार आहे, म्हणून तो मला माझ्या ज्ञानरूपतेपर्यंत घेऊन जात नाही. म्हणून इथे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की आपण जेव्हा भगवान विष्णूंची उपासना करतो, पांडुरंगाची उपासना करतो किंवा सर्वात महत्वाचं, अत्यंत अगदी महत्वाचं ते म्हणजे श्री गुरूंची उपासना. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवही सुखाचे कोंब. म्हणजे श्री गुरूंना हा ईश्वराचा दर्जा आहे आणि श्री गुरूंना ईश्वराचा दर्जा असेल तर मी सुद्धा ती अव्यभिचारी भक्ती श्री गुरूंची केली पाहिजे.
आणि अव्यभिचारी भक्ती या शब्दाचा अर्थ मला कळला पाहिजे की मी कुठलाही भेद न पाहता या शब्दाचा अर्थ समजून घ्यायची गरज आहे की जेव्हा मला काहीतरी पाहिजे असतं तेव्हा मी मात्र विष्णूची उपासना करतो, जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा मी शंकराची उपासना करतो. अशा पद्धतीने केलेली उपासना ती नसावी. कारण शंकर हा घेऊन जाणारा देव आहे अशी सर्वांच्या बहुतेक अंतःकरणात झालेली एक समजूत आहे. शिवाय तो उत्तरेकडे राहणारा जो देव आहे यमदेव, तो मात्र तर अत्यंत भयानक आहे. पण अशा पद्धतीने मी जेव्हा त्या यमदेवाची उपासना करतो तेव्हा मात्र ती उपासना विसंवादी ठरते. मला जर का त्या यमदेवाची किंवा या नृसिंह महाराजांची किंवा या नृसिंह देवतेची उपासना करण्याची वेळ येते त्यावेळी यमदेवाकडनं मला तो नचिकेतासारखा त्याच्याशी संवाद करता आला पाहिजे. आणि तो संवादच करायचा असेल तर मला त्याच्या उपासनेची रीत मला समजून घेतली पाहिजे. त्या प्रत्येक देवामध्ये मी भगवंत पाहून म्हणजे ते माझं उपास्य दैवत पाहून मी जर त्याची उपासना केली तर मी माझ्या आनंदाशी एकरूप होऊ शकतो. हा मुख्य विचार आपल्याला या संवादी भ्रमाच्या निमित्ताने करावा करता येईल. त्यासाठी संवादी भ्रमाचं एक उदाहरण या दुसऱ्या श्लोकाच्या निमित्ताने दिलेलं आहे आणि ते अर्थ असं सांगताना म्हणतंय, रत्नाची प्रभा व दिव्याची प्रभा यांच्याकडे हे रत्न आहे म्हणून धावणाऱ्या दोघांचे भ्रमज्ञान सारखेच असले तरी दोघांना मिळणाऱ्या फळात फरक पडतो. आता हा एक दृष्टांत द्यायला सुरुवात केलेली आहे. हा संवादी भ्रम आणि विसंवादी भ्रम काय पद्धतीने माझ्या पुढे येतो यासाठी एक उदाहरण दिलंय आणि ते रत्नाचं उदाहरण दिलंय. दोन जण आहेत, ते रस्त्यावर उभे आहेत आणि त्या दोघांना प्रकाश दिसला आणि प्रकाश दिसल्यानंतर त्यांनी त्या प्रकाशाच्या मागे जाण्याचा विचार केला आणि दोघंही म्हणाले की या इथे बहुतेक रत्न असावं, तो रत्न प्रकाश आहे. आणि म्हणून दोघंही निघाले. एकाला मात्र रत्नप्रकाश पाहून तो गेला आणि त्याला रत्नाचा लाभ झाला आणि एकाला मात्र काय झालं, दिव्याचा लाभ झाला. या शब्दाचा अर्थ समजून घ्या की ज्याला रत्नाचा लाभ झाला तो संवादी भ्रमाचा विचार आहे आणि ज्याला मात्र दिव्याचा लाभ झाला तो विसंवादी भ्रमाचा विचार आहे. म्हणून इथे काय आहे, समजूत माझी काय आहे याला खूप महत्व आहे. मला जर का ब्रह्मस्वरूपच जाणून घ्यायचं आहे म्हणून मी जर का ब्रह्मस्वरूपाची उपासना करत असेल, म्हणून मी विठ्ठलाची उपासना करत असेल तर विठ्ठल मला तसाच आशीर्वाद देतो. विठ्ठल मला त्या उपास्य देवतेशी एकरूप होण्याचाच आशीर्वाद देतो. श्रीगुरु सुद्धा मला तसाच आशीर्वाद देतात. म्हणून श्रीगुरूंशी चर्चा काय करावी हा सुद्धा एक मोठा अभ्यासाचा विषय आहे. त्यांच्याकडे जावं पण त्यांच्याकडे मात्र आत्मचर्चाच करावी. श्री ज्ञानदेवांचं म्हणणंच आहे, कृष्णा विष्णू हरी गोविंद हे नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड करावी. म्हणून आत्मचर्चा करावी, श्रीगुरूंकडे जावं, या शिष्यांनी साधकांनी सगळ्यांनी एकत्र बसावं, पण ते मात्र केवळ आनंदरूप होण्याच्या चर्चेसाठी बसावं. म्हणून उपासना जो आहे, संवादी भ्रमाचा जो विचार आहे तो केवळ आनंदाकडे जाण्याचा विचार आहे. हा आपल्याला कळण्याची आपल्याला समजूनच घ्यायचा असेल तर आपल्याला अभ्यास हा करावा लागेल. म्हणून इथे या 3, 4 आणि 5 या या 5 श्लोकांचा 3 श्लोकांचा विचार करताना की आपल्याला एक लक्षात घ्यायची गरज आहे की दिव्याच्या प्रकाशाकडे धावणाऱ्याला रत्न मिळत नाही, पण रत्नाच्या प्रकाशाकडे धावणाऱ्याला रत्नच मिळतं. आणि असं रत्नच मिळणं हे संवादी भ्रमाचं विचार आहे. हे जर मला कळालं तर पुढचा जो विचार आहे त्याचं तात्पर्य स्वीकारलं पाहिजे. आता ते तात्पर्य काय आहे तर व्यवहारातील संवादी व विसंवादी भ्रम अशा पद्धतीने जो 6व्या श्लोकाचा विचार सांगितलाय तो असा आहे की दिव्याच्या प्रकाशाविषयी रत्नाचा भ्रम होणे हा विसंवादी भ्रम असून रत्नाच्या प्रकाशाविषयी रत्नाचा भ्रम होणे हा संवादी भ्रम आहे. म्हणून इथे काय आहे, दोघंही रत्न म्हणून गेलेले आहे, पण रत्न म्हणून गेले तरी एक यशस्वी ठरलाय तो संवादी भ्रमाचा विचार आहे आणि एक अपयशी ठरलेला आहे. मुख्य मुद्दा काय आहे, जो अपयशी ठरलाय त्याला नुसताच कष्ट करण्याचा एक प्रसंग आहे. म्हणून या उदाहरणांवरनं आपल्याला पुढे यायचंय. आणखीन एक 7व्या तरंगात उदाहरण दिले, 7व्या तरंगात नाही 7व्या श्लोकात उदाहरण दिलेलं आहे. वाफेला दूर समजून तेथे अग्नी असावा असा तर्क करून गेलेल्याला
जर तेथे सुदैवाने अग्नीच दिसला तर तो संवादी भ्रम होय. म्हणजे तो ती वाफ त्यांनी धूर पाहिला आणि नंतर तिथे गेला, थंडीचे दिवस होते, त्याला अग्नी दिसला, त्याची थंडी गेली. म्हणजे तो काय झाला, तो संवादी भ्रमाचा विचार ठरला. यावरून काय नक्की विचार करायचा, तो विचार पुढे श्लोकात येणारे त्यावेळी करूया आपण. किंवा आणखीन एक विचार दिलेला आहे, तो कर्मकांडातील संवादी भ्रमाचा विचार दिलेला आहे, की गोदावरी नदीच्या पाण्याला हे गंगेचे पाणी आहे असे मानून ते अंगावर शुद्धीसाठी शिंपडून घेतले तर तो शुद्ध होतो, हा सुद्धा संवादी भ्रम आहे. म्हणजेच काय झालं, की ती प्रत्यक्ष स्नान करताना गंगेचं पाणी नसलं तरी त्या स्नानाच्या पाण्यावर, म्हणजे पुण्यातील खडकवासला धरणातून येणाऱ्या पाण्यावर मी जर का ते गंगेचं पाणी आहे असं समजून जर स्नान केलं तर माझी पापं धुतली जाण्याची तिथे शक्यता आहे. कारण गंगा स्नान केलं म्हणजे ते कर्म केलं तर माझी पापं धुण्याची तिथे व्यवस्था आहे. याचा अर्थ परत पाप करायला मी मोकळीक आहे असा नव्हे. म्हणजे आपल्याला एक समजून घेता येतं की आपण तिथे पवित्र होण्याची व्यवस्था आहे आणि मग एकदा का पवित्र झालो तर तिथून पुढे मात्र पुन्हा निष्काम कर्माचा विचार जो आहे, ती पाप करण्याची वृत्ती मला सोडून देता येते आणि पुढे मला त्या पुन्हा आत्मविचार करून मला सहजच त्या आनंदापर्यंत जाण्याचा विचार करता येऊ शकतो. 9व्या श्लोकाचा वातादी त्रिदोष खवळून त्यातील भ्रमाने तो जो नारायणाचं स्मरण करीत मरण पावतो त्याला स्वर्ग मिळतो, हा संवादी भ्रम आहे. आता स्वर्ग मिळणं किंवा एखादा ब्रह्मलोक मिळणं हा जो विचार आहे हा केवळ काय म्हणूया अर्थवादात्मक विचार आहे. कारण काय आहे की ताप चढला आणि म्हणून तो नारायण नारायण बोलू लागला आणि त्यातच तो गेला. आधी काही त्यांनी नाम घेतलेलं नाहीये आणि त्यातच तो गेला तर त्याला स्वर्ग मिळतो असं पुराण सांगते. पण तो काय आहे, तो सगळा अर्थवादाचा विचार आहे. आपल्याला समजून घ्यायची गरज आहे की मी मात्र संवादी भ्रमाचा विचार करताना, आपण तो उपासना करताना मी उपास्य दैवताशी एकरूप झालो पाहिजे या भावनात्न जेव्हा ती जी उपासना घडते ती केवळ संवादी भ्रमात्न झालेली उपासना आहे. कारण उपासनेमध्ये सुरुवातीला द्वैत असतं आणि ते द्वैत मावळून मग अद्वैताशी एकरूपता प्राप्त होते. त्यावेळी मात्र उपास्य उपासक भाव संबंध संपतो. पण इथे एक शब्द मात्र आला आहे की नामाचं महत्व सांगणारा हा अर्थवादात्मक विचार आहे. आता अर्थवाद शब्दाचा अर्थ असा आहे की एखाद्या गोष्टीचं महत्व पटवून देण्यासाठी केलेली अवास्तव स्तुती. आता उदाहरणार्थ नामाचं स्मरण म्हणजे नामाचं जे महत्व आहे त्याचीच जर का आपल्याला स्तुती करायची असेल तर नामे पाषाण तरले असं समर्थांनी लिहिलंय की त्या दगडांवर राम हे नाव लिहिलं आणि ते दगड ते पाण्यामध्ये तरले, हा विचार आहे. तर नामाच्या साह्याने हा दगड म्हणजे मी दगड रूप असलेला जो व्यक्ती आहे तो तरुण जायला काय हरकत आहे. म्हणून इथे षडलिंगांचा विचार आहे. त्या षडलिंगांमध्ये अर्थवाद एक लिंग आहे. आत्ता मी या 5 लिंगांचा विषय सांगत नाही कारण त्याचा आत्ता काही संबंध नाहीये. म्हणून नामाचा विचार करताना सुद्धा नाम घेणारा मी, ज्याचं नाम घेतोय तो राम, यांच्यामध्ये एकता साधली पाहिजे, म्हणजे एकरूपता साधली पाहिजे. त्यासाठी मी नामाचा अखंड विचार केला पाहिजे आणि विचार रूप घेतलेलं नाम हे मला माझ्या आत्मरूप रामाशी एकरूपता आणून देऊ शकतं, हा विचार सहजच आहे. म्हणून काय तर वर सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष अनुमान व शास्त्र यांच्या संदर्भाने कित्येक भ्रमांची उदाहरणे आहेत. आता इथे उदाहरणं दिलेली आहेत. पहिलं जे उदाहरण आहे रत्नाच्या प्रमाणाचं उदाहरण, ते प्रत्यक्ष प्रमाणाचं उदाहरण आहे. आणि प्रत्यक्ष शब्दाचा अर्थ ते इंद्रिय प्रमाणांवर आधारलेलं उदाहरण आहे. आणि त्या उदाहरणाचा विचार हा आपण अशा पद्धतीने करू शकतो की त्या इंद्रियांच्या स्तरावर ते रत्न दिलं म्हणून तो प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय, ज्याला ते रत्न प्राप्त झालं त्याच्या दृष्टीने तो संवादी भ्रम ठरला. धुराचं जे आहे त्यामध्ये अनुमान आहे. ज्या अर्थी धूर आहे त्या अर्थी अग्नी असला पाहिजे. आणि तिसरं जे आहे ते गोदावरीच्या पाण्याचं आहे, ते शास्त्र प्रमाणाचं उत्तर आहे. प्रमाण शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक प्रमाण शब्दाचा इंद्रिय असा सुद्धा अर्थ आहे आणि एक प्रमाण शब्दाचा श्रुती प्रमाण असा सुद्धा अर्थ आहे. आणि इथे मात्र तो श्रुती प्रमाणाचा अर्थ आहे. शास्त्र प्रमाणामध्ये हे सगळं सांगितलं गेलेलं आहे. म्हणून ही सगळी जी काय रोजच्या व्यवहारातली जी उदाहरणं आहेत ती सांगून झाल्यानंतर आता आपल्याला खऱ्या अर्थाने अभ्यासाला
सुरुवात करायची आहे. आणि तो विचार असा सांगतो, संवादी भ्रम न मानल्यास माती, लाकूड व दगड यांना देवत्व येईल. स्त्री किंवा पुरुष यांची अग्नी म्हणून उपासना कशी करता येईल? प्रश्न झालेला आहे उपस्थित. पण प्रश्न असा आहे की ते हे परब्रह्म विटेवरी, असा जर विचार माझ्या अंतःकरणात असेल की ते थेट परब्रह्म त्या विष्णू लोकातनं पंढरपुरात आलं, आणि पंढरपुरातनं कुठं आलं? माझ्या सोसायटीत आलं. कारण आमच्या सोसायटीत पांडुरंगाचं मंदिर आहे. ते पंढरपुरातनं सहज इकडे आलं आणि ते सहजच माझ्या घरात आलं. मग माझ्या घरात कसं आलं? तर ते माझ्या श्रीगुरु रूपात माझ्या घरात आलं. असा जर का माझ्या अंतःकरणात ठाम निश्चय असेल, तर त्या पांडुरंगाची, म्हणजे त्या सगुण पांडुरंगाची, त्या मूर्तीची जी उपासना आहे ती ब्रह्मस्वरूपापर्यंत मला नेऊन सोडते. म्हणजेच काय आहे, त्या ब्रह्मस्वरूपाचा मला अनुभव आणून देते. माझं चित्त शुद्ध आणि शांत होतं, आणि अशा शुद्ध आणि शांत झालेल्या चित्तामध्ये मी आत्मानात्म विवेक करून मी माझ्या आत्मस्वरूपाशी एकरूप होऊ शकतो. याला संवादी भ्रमाचा विचार म्हणतात. म्हणजे आलेला अनुभव हा भ्रमयुक्त नाहीये, पण ते जे शास्त्र जे सांगितलं गेलेलं आहे ते मात्र काय आहे, ते द्वैतातलं आहे. पण द्वैतातलं जरी असलं तरी सुद्धा काय आहे, तू देव मी भक्त ही जरी प्राथमिक स्तरावरची बोलणी असली तरी देव शोधावया गेलो, देवाची होऊन गेलो, हा विचार तिथे परिपूर्ण होण्याची व्यवस्था आहे. मातीचा केला पशुपती, परी मातीची काय महती. माती माती माझी जाते, मग आता राहतं काय? ती जी उपासना मी जी केलेली आहे ती त्या पशुपतीला म्हणजे शंकराला प्राप्त होते, आणि तो आत्मरूप शंकर माझ्यावर प्रसन्न होतो. म्हणजे त्याची आणि माझी भेटी होऊ शकते. म्हणून इथे काय आहे, हे जे उपासनेमध्ये आपण जो सालंब विचार जो आहे तो ध्यानधारणेच्या निमित्ताने असो किंवा सगुणाचं ध्यान करण्याच्या निमित्ताने असो, तो जेव्हा मी करतो तेव्हा मात्र मला माझ्या खऱ्या आनंदाकडे जाण्याची एक व्यवस्था तयार होते. म्हणून त्या प्रत्येक उपास्य दैवताचा विचार करताना ते दैवत परब्रह्म रूप आहे आणि ते परब्रह्म मी आहे, अशा पद्धतीने मी जर विचार केला तर मला त्या माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था करता येते, आत्मानात्म विचार करता येतो. आणि जर का नुसतीच मी त्याची उपासना केली तर मला लोकही प्राप्त होतो. मी विष्णू लोकात जाऊ शकतो, आणि विष्णू लोकात गेल्यानंतर मी क्रममुक्तही होण्याची व्यवस्था आहे. तो विचार आपल्या दृष्टीने महत्वाचा नाहीये, कारण आपल्याला सायुज्य मुक्तीचा विचार करायचा आहे. म्हणून आपल्याला समजावून घेताना 12व्या श्लोकातला विचार असं सांगतो, ज्या भ्रमामुळे अपेक्षित फळ दैववशात लाभते त्या भ्रमाला संवादी भ्रम म्हणतात. मग अनिष्ट किंवा नको असलेले जे फळ मिळते तो विसंवादी भ्रम आहे. निष्काम उपासनेतनं केलेला जो विचार आहे तो संवादी भ्रमाचा विचार आहे. त्यामुळे मला अपेक्षित फळ मिळतं, म्हणजे मी आनंदाशी एकरूप होतो. म्हणून भ्रमाने उपासना करूनही मी यथार्थ जे माझं स्वरूप आहे त्याच्याशी एकरूप होण्याची व्यवस्था आहे. म्हणून ही जी सुसंगत अशी आनंदाकडे जाण्यासाठी जी उपासना आहे ती मला करणीय आहे. 13व्या श्लोकात सुद्धा आपल्याला विचार मांडताना सांगितलंय, संवादी भ्रमाचे भ्रम हे स्वरूप असले तरी त्याने इष्ट फळ मिळते, त्याने ब्रह्मतत्वाची भ्रमरूप उपासना मोक्ष हे फळ मिळते. म्हणून मण्याला आपण गृहीत धरून त्या मण्यापर्यंत पोचतो, तसंच हे निष्काम कर्म निष्काम उपासना करून मी शास्त्रशुद्ध पद्धतीने ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये पुन्हा श्रवण मनन निधिध्यासन हे विचार सगळे येतातच. म्हणून इथे 13व्या श्लोकामध्ये आपल्याला एक जो उपासनेचा जो विचार आहे तो इथे एक पूर्ण होतो. आणि या भ्रमरूप उपासनेचा जो विचार आहे तो संवादी भ्रमरूप उपासना असली तरी सुद्धा ती मला माझ्या आनंदापर्यंत घेऊन जाते, हा मुख्य विचार आहे. या 14व्या श्लोकापासून मात्र परोक्ष ज्ञानाचा विचार सुरू होणार आहे, तो शब्दज्ञानाचा विचार सुरू होणार आहे. तो मात्र आपण उद्या पाहूया. पण आज मात्र आपण त्या उपासनेची रीत एक समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर आज इथे आपण थांबूया. धन्यवाद. हरि ओम तत्सत. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारावे.
काका राजेश बोलतोय. काका ऐकायला येते? राजेश बोलतोय. हा येते. हा बोला राजेश काका. आता हे कुटस्थ दीप शिकल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर त्यांनी ध्यानदीप हे साधना सुरू केली, बरोबर? हो. तर तिथे कुटस्थ दीपामध्ये पण त्यांनी बरंच कुटस्थवर आणि ते चिदाभास आणि मग त्याच्यात आड येणारे ब्रह्मण हे सगळं केलं होतं. आता ध्यान दीपामध्ये पुन्हा हे उपासना, कर्म उपासनापासूनच त्यांनी म्हणजे ज्ञानाचं लक्षण सांगून पुन्हा त्यांनी कर्म उपासनावर घेऊन येण्याचं कारण हे फक्त रिपिटेबल आहे म्हणून का? काय की आत्मा ज्ञानरूप आहे हे जेव्हा मला कळत नाही तेव्हा आत्मा ध्येयरूप आहे असं सांगावं लागतं. मग त्या निमित्ताने सगुणाचं ध्यान आहे किंवा अहंग्रह उपासना आहे, म्हणजे सोहम साधनेचा विचार आहे, किंवा पुन्हा प्रतीक ध्यानाचा विचार आहे, तोही आपल्या पुढे येतो की विष्णूचं प्रतीक आपल्या अंतःकरणात घेऊन केलेली उपासना. अशा पद्धतीने उपासना सांगायची आणि उपासना करता करता आपण आपल्या आनंदाचे एकरूप व्हायचं. म्हणजे पुन्हा विचारपूर्वक अज्ञान निवृत्ती हा विचार आहेच आहे तिथे, पण उपासना ही आपल्याला आनंदाशी एकरूप करून द्यायला ती जास्त जवळीक साधू शकते. आणि तो जो कुटस्थ दीपाचा अधिकारी आहे त्याने निष्काम कर्मोपासना पूर्ण केलेली आहे आणि त्यामुळे त्याला थोडक्यात आनंदाकडे जाण्याची व्यवस्था कळू शकते. पण जेव्हा ती मला कळत नाही तेव्हा उपासनेने चित्त शुद्ध आणि शांत करून आत्मानात्म विचार मी माझ्या अंतःकरणात ठसवून मी आनंदाचा विचार करू शकतो. म्हणून थोडस जरा खाली उतरून सांगितलेला विचार आहे. थँक्स सर. नमस्कार दादा. नमस्कार. प्रदीप कुलकर्णी बोलतोय. बोला. संवादी आणि विसंवादी याचा अभ्यास करताना संवादी हे आपण दिलेल्या उदाहरणांवरून समजलं, बरंचसं क्लिअर झालं. विसंवादी हा जो भाग आहे त्यात काही भ्रम किंवा भ्रामक कल्पना असं काही म्हणता येईल का? आता उदाहरणार्थ ती भ्रामकच कल्पना आहे. त्याचं कारणच आहे सकाम भक्ती, की मी जेव्हा एखाद्या देवतेची सकाम भक्ती करतो त्यावेळी तो विसंवादी भ्रम ठरतो. कारण का तो उपास्य दैवत किंवा उपास्य ब्रह्मस्वरूप यांना जाणून घेण्यासाठी केलेली ती उपासना नसते. म्हणून तो विचार विसंवादी ठरतो. संवादी विचार केवळ एवढाच आहे की या जीवनात मला माझ्या आनंदाशी एकरूप होण्याशिवाय दुसरं काही कर्तव्य उरलेलं नाही. बरोबर. असा विचार करून जो साधन करतो तो कुटस्थ दीपाचा अधिकारी, म्हणजे खरा. धन्यवाद. खूप छान सांगितलं तुम्ही. धन्यवाद. श्रीराम. हरि. प्रश्न नसतील तर थांबायचं का? क्या लोकांना विचार. हो नाही. प्रियंका मग येते का श्लोक शेवटचा घेऊ का? हा, काही प्रश्न नाही आहेत बहुतेक आता. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट नेऊनी दया संमोह जो वाढला अज्ञानांधजनाती मुक्त करुणी शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.